LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात काही हेडलाईन्स। चायनीज खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आता FDA आयुक्त तुकाराम मुंढेंची नजर। दुग्धजन्य पदार्थ आणि हॉटेल्सवरील यशस्वी कारवाईनंतर FDA आता गल्लीबोळातील चायनीज स्टॉल्सवर धडक मोहीम राबवणार। आमदार सत्यजित तांबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। सिन्नर पुणे महामार्गावर रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा। गोळीबाराच्या घटनेनं अकोला जिल्हा हादरला। शेतीच्या वादातून शेतकऱ्याची हत्या। शेत शिवारात शेतकऱ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची उद्या भेट घेणार। महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची वेळ घेतल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। राज ठाकरेंचा आरोप आणि फडणवीस सरकार ऍक्शन मोडमध्ये। सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं। पुण्यात पहाटेपर्यंत पार्टी करणं पब मालकांना चांगलंच भोवलं। पुण्यातील द हाऊस कम्युन पबवर गुन्हे शाखेनं पहाटे 3:30 वाजता धाड टाकत मोठी कारवाई केली। नियमांचं उल्लंघन करून पहाटेपर्यंत पार्टी सुरू ठेवल्याप्रकरणी 8 जणांना अटक करण्यात आली। कारवाईच्या वेळी पबमध्ये 89 व्यक्ती उपस्थित होत्या। यामध्ये 63 पुरुष आणि 26 महिलांचा समावेश होता। पोलिसांनी कारवाई दरम्यान 1,67,000 रुपयांची दारू आणि साऊंड सिस्टीम जप्त केली आहे। नियमांचं उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या पब आणि हॉटेल्स विरोधात यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पुणे पोलिसांनी दिलाय। आरक्षण उपवर्गीकरण विरोधात आज नांदेडमध्ये महामोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। फडणवीस यांचा राजीनामा नको असेल तर होश में आओ असा इशारा आनंदराज आंबेडकरांनी दिलाय। आरक्षण उपवर्गीकरण विरोधात सातत्यानं आंदोलन सुरू राहणार असून हिवाळी अधिवेशनानंतर विधानसभेला घेराव घालणार असल्याचा इशारा आनंदराज आंबेडकर यांनी दिला आहे। नांदेड येथे हा महाप्रचंड मोर्चा निघाला। लाखोच्या संख्येने नांदेडचे आंबेडकरी समाजाचे लोक आणि अनुसूचित जातीचे सर्व 59 जाती आज या इथे उपस्थित होत्या। सरकार जो उपवर्गीकरणाचा अनुसूचित जातीमध्ये घाट घालतोय त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश या इथे उघडला होता आणि त्यामुळेच सरकारला आमचं सांगणं आहे आणि खास करून मुख्यमंत्र्यांना जे सतत हे उपवर्गीकरणार अशा पद्धतीच्या घोषणा करतायत, होश में आओ। तिथे धर्मेंद्रचा राजीनामा झालेला दिल्लीत, इथे महाराष्ट्रात देवेंद्रचा व्हायचा असेल तर होश में आओ एवढंच माझं सांग। एक विषय असा आहे की धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने जो काही आंदोलन केलं त्याचा म्हणजे सातत्य होतं, ते हटले नव्हते। मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील असं झालं की ते हटले नाही। मग असं सातत्यपूर्ण आंदोलन होणार आहे का? होय, सातत्यपूर्ण आंदोलन जवळजवळ 10 मोर्चे माझे आतापर्यंत झालेले आहेत। आता उद्या माझा पहिला मोर्चा आहे, परवा अंबेजोगाईला आहे, 13 संभाजीनगरला आहे। कंटिन्युअस जिल्हा आणि तालुकावार मोर्चे आहेत। विधानसभा म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू होईपर्यंत हे मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर विधानसभेला आम्ही घेराव घालणार आहोत जर ऐकलं नाही तर। MPSC पेपरफुटी प्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांचा संताप। ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांचा आक्रोश। पेपरफुटीने लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ। पारदर्शक पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा MPSCच्या विरोधात एल्गार। पेपरफुटीची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। याच विषयी विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी। संपूर्ण देशाला पेपर फुटी हा विषय जो आहे तो आता नवीन राहिलेला नाही आणि त्याचे जे संपूर्ण धागेदोरे आहेत अगदी नीट पासूनच ते महाराष्ट्राशी निगडीत राहिलेले आहेत। आता थेट महाराष्ट्राची जी राज्यसेवा आयोग जो आहे याच्याकडून घेतली जाणारी ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठीची जी परीक्षा आहे ती 22 मार्च रोजी जी आहे ती पार पडली होती। मात्र त्याआधीच 2 दिवस हा संपूर्ण जो आहे तो पेपर फुटला अशी जी घोषणा जी आहे किंवा अशी मागणी जी आहे ती तक्रारदार जे सर्व परीक्षार्थी होते यांनी केली होती आणि त्याची चौकशी जी आहे ती CID थ्रू सुरू आहे। मात्र अजूनही जे प्रशासन आहे ते मान्य करायला तयार नाही की पेपर जो आहे तो फुटलेला आहे। मात्र हे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत
हे त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत, त्यांच्याकडे त्या योग्य जे आहेत ते पुरावे आहेत आणि आज त्यांनी आमदार रोहित पवार यांची या संदर्भात भेट घेतली आहे. आपण थेट या विद्यार्थ्यांशी संवाद साधूयात. नेमक्या एकंदरीत काय मागण्या आहेत, काय तुमच्याकडे पुरावे आहेत या संदर्भात? सीआयडीला आपण आणि आयोगाला स्क्रीनशॉट जे आहेत व्हायरल झालेले, जे की 20 तारखेचे होते आणि 22ला पेपर झाला होता, त्याच्या 2 दिवस आधी ते सगळे पुरावे दिलेले आहेत. हा जो पेपर दिसतोय तुम्हाला, तर याच्यामधले 90 प्रश्न हे आयोगाच्या पेपरमध्ये आले होते, हे सुद्धा पुरावे दिलेले आहेत. तसेच काही संशयित जे आहेत त्यांच्या संदर्भातले पण पुरावे दिले आहेत. सीआयडी म्हणते की चौकशी चालू आहे, आयोग म्हणते चौकशी चालू आहे, पण आमची प्रमुख मागणी आहे की आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करून सगळी प्रक्रिया थांबली आहे हे सांगावं. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी सीआयडीने एक टाइम बाउंड लवकरात लवकर तपास करून आरोपीला त्या ठिकाणी तात्काळ त्यांच्यावर FIR करावी आणि त्याच्यानंतर एक शेड्यूल देऊन आयोगानं परत री एक्झाम कधी घेणार आहेत आणि जे विद्यार्थी जवळपास 40,000 फॉर्म आले होते, तर त्या विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं शुल्क न आकारता परत त्यांची फेरपरीक्षा टाइम बाउंड पद्धतीमध्ये घेण्यात यावी, कारण की ही प्रक्रिया वर्ष दीड वर्ष चालू आहे. त्याच्यामुळे ह्या प्रमुख आमच्या मागण्या आहेत आणि आरोपीला तात्काळ करून विद्यार्थी, कारण की हे जर नाही झालं टाइम बाउंड पद्धतीमध्ये, तर विद्यार्थी आंदोलन करण्याच्या मानसिकतेत आहेत, रस्त्यावर उतरण्याच्या मानसिकतेत आहेत. आमची भूमिका स्पष्ट आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर जवळजवळ महाराष्ट्रातून 40,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून उपोषण किंवा आंदोलन ही आमची पुढची भूमिका नक्कीच असणार आहे. या संपूर्ण घटनेची, प्रकरणाची जी जबाबदारी आहे ती घेऊन सरकारने तात्काळ, प्रशासनाने देखील तात्काळ यावर कारवाई करावी, याची चौकशी करावी अशी मागणी घेऊन सर्व विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे असं माजी मंत्री दीपक केसरकरांनी म्हटलंय. मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाचं केसरकरांकडून समर्थन करण्यात आलंय. अनधिकृत शाळा बंद केल्यास विद्यार्थी वंचित होतील, शिक्षणापासून दूर जातील असंही केसरकरांनी म्हटलंय. अनधिकृत शाळांबाबत सरकारनं हळूवार योग्य निर्णय घेणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्या राज्यामध्ये आपण राहतो, त्या राज्याची भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे असं मला वाटतं. कसं हा खूप दिवस अनिर्णित राहिलेला प्रश्न आहे. शाळा कशा, त्यांना किती जागा असावी या संदर्भात नॉर्म्स आहे. हे नॉर्म्स ज्या झोपडपट्टीच्या, म्हणजे जे आपण म्हणतो की अतिशय एकत्र असं किंवा गर्दीच्या ठिकाणी ह्या शाळा निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्या शाळा ते नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही. ज्यावेळेला मी शिक्षण खात्याचा मंत्री होतो त्यावेळेला ह्या शाळातील मुलांना जवळच्या शाळांमध्ये ट्रान्सफर करण्याच्या संदर्भातली एक योजना तयार केलेली होती, परंतु अजूनही त्याच्यावर पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि ह्या शाळा जर बंद केल्या तर त्या वस्तीतील मुलं ही शिक्षणापासून वंचित होती. म्हणून सरकारने थोडासा या संदर्भात थोडा हळू जाण्याचा निर्णय घेतलेला. मला असं वाटतं की हा जो महामार्ग आहे तो शेवटी एकदा गणपतीच्या पूर्वी पूर्ण व्हावा, म्हणजे सर्वच कोकणवासियांची भावना आहे. आणि त्याप्रमाणे रत्नागिरीचे पालकमंत्री, कारण आमचा तर मी स्वतः पालकमंत्री असतानाच तो पूर्ण झाला, म्हणजे हा आमचा महामार्ग पूर्ण होऊन 12 वर्ष झाले जातात. रत्नागिरीतला गणपतीच्या पूर्वी होईल असं तिथल्या पालकमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. त्याचं मी स्वागत करतो, कारण गणपतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक येतात की भारतातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन हे गणपतीच्या काळामध्ये मुंबईमधून कोकणामध्ये होतं. तरी मला वाटतं की त्याच्यापूर्वी हा रस्ता तयार झाला तर निश्चितपणे गणेश भक्तांच्या दुवा आणि कोकणवासियांच्या दुवा. आदिवासी समाजातील गडचिरोली जिल्ह्याचे पहिले डॉक्टर अर्थात डॉक्टर मडावी यांनी दुर्गम भागातील हजारो रुग्णांना विश्वासाची वैद्यकीय सेवा दिली. आहेरीत प्रसूती सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सेवानिवृत्तीनंतरही स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांचं कार्य सुरूच आहे. रुग्णांशी आपुलकीचा संवाद आणि माणुसकीची सेवा हीच त्यांची ओळख ठरली आहे. जागतिक आदिवासी दिनी समाज बांधवांकडून सपत्नीक सत्कार करून त्यांच्या प्रेरणादायी सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. हा दिवस खास आहे. याच दिवशी आज आदिवासी समाजातील गडचिरोली जिल्ह्यातील पहिले डॉक्टर त्यांचा विविध ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आपल्यासोबत स्वतः
डॉक्टर कन्ना मडावी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या या सेवेबद्दल. सर, काय सांगाल? गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाजातून आपण पहिले डॉक्टर झालात. या ठिकाणी आज सेवानिवृत्त होऊन महिना झाला आहे, आपला या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, काय सांगाल? आज जागतिक आदिवासी दिवस आहे, इंडिजिनियस दिवस आहे. या दिवशी खऱ्या अर्थाने प्रेमिलीतल्या लोकांनी माझा सत्कार केला. आणि खरं म्हणजे प्रेमिली आणि कांदोडी हे काही खूप दूर नाही आहे, हे आमचे एरियातले होते आणि आमचे लोक आहेत. जेव्हा आपल्या लोकांनी आपला सत्कार केलेला असतो तेव्हा त्याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठलाही नसतो. आणि गेली 25 वर्ष मी या परिसरात वैद्यकीय सेवा देत आहे, सरकारी सेवा देत आहे. तरी या सेवा देत असताना मला कधी असं वाटलं नव्हतं की मी इतके दिवस या सेवेत राहीन किंवा एवढे चांगल्या पद्धतीने मी सेवा करेन. पण सुदैवाने या परिसरातली सगळे जनता, इथले माझे लोक हे माझ्याकडे म्हणजे सेवा घेतली त्यांनी. आणि ऐरी सारख्या ठिकाणी लोकांनी व्यवस्थित पद्धतीने म्हणजे या एरियात खरं बघितलं तर अंधश्रद्धा खूप आहे, पुजारी पण खूप आहेत. एवढे असून सुद्धा ऐरी सारख्या ठिकाणी लोक आलेत आणि माझ्याकडे माझी सेवा घेतली, त्याच्याबद्दल त्यांचा पण मी आभारी आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांच्या शाळेतून आपण शिकलात, त्यांचा आदर्श आहे, काय सांगाल? खरं म्हणजे प्रकाश भाऊ जेव्हा इकडे डॉक्टर म्हणून आले होते तेव्हा त्यांना असं वाटलं होतं की मी इथे फक्त गोळ्या वाटायला म्हणून आलो. आणि त्या शाळेत मी शिकलो आणि शिकून मला MBBS करता आला आणि MD करता आला आणि MD करून परत आपल्याच एरियात येऊन काम करायला संधी मिळाली. आणि माझं गेली इतके चांगले 25 वर्ष ते काम करू शकलो. एकूणच आपण बघू शकता, आदिवासी समाजातील गडचिरोली जिल्ह्यातील पहिले डॉक्टर आहे. आज 40 गावातील आदिवासी बांधवांनी एकत्र येत त्यांचा सत्कार केलाय. ते आता सेवानिवृत्त झाले असले तरी अजूनही सेवेत कायम आहेत. समाजसेवा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, गडचिरोली. सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. स्थानिक स्वराज्य संस्थेत मागील 5 वर्षात बसवराज पाटलांमुळे आमदार झालो. आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. पुण्याच्या जेजुरीजवळ 4 चाकी आणि दुचाकीचा अपघातात दुचाकी स्वार जखमी. घटना CCTVत कैद. वाशिममध्ये हळदीची आवक वाढल्यानं जागेअभावी नवीन आवक काही काळ राहणार बंद. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन. परभणीच्या मानवत तालुक्यातील रुडी येथे शेतातील विहिरीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह. ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू. परभणीच्या पूर्णा शहरात माजी नगराध्यक्षाच्या घराचं कुलूप तोडून 1.25 लाखांची रोकड लंपास. पोलीस ठाण्याच्या गेटसमोरच घरफोडी, पोलिसांसमोर आव्हान. परभणीच्या जिंतूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. अवैध गुटख्यावर छापा टाकत 7,66,050 रुपयांचा मुद्देमाल जप्त. तुझ्या मित्रानं मुलगी पळवून नेली, कुठं आहे सांग म्हणत छत्रपती संभाजीनगरात पोलीस उपनिरीक्षकाकडून तरुणाला मारहाण केल्याचा आरोप. सदर अधिकाऱ्यावर कारवाई, नातेवाईकांची मागणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार. 28 वीर जवानांच्या कुटुंबियांचा केला सन्मान. हिंगोलीच्या वसमत तालुक्यात सायंकाळी दमदार पावसाची हजेरी. पिकांना मिळाला मोठा दिलासा. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.